नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. 10वीची परीक्षा झालेली आहे आणि आता छान मस्त 1 महिना पण त्याला उलटून गेला आहे. मग आता पुढे काय करायचा हा प्रश्न तुमच्यासमोर असेल. तुम्ही छान एन्जॉय वगैरे केला असेल, थोडंफार रिसर्च पण केला असेल की आपण पुढे काय केलं पाहिजे. तर आता आपल्याकडे नेमके काय काय ऑप्शन्स आहेत आणि कोणता ऑप्शन आपल्यासाठी सुटेबल आहे किंवा तो कसा निवडायचा, त्यासाठी आपण काय विचार केला पाहिजे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. एक तर 10वी नंतर काय काय ऑप्शन असतात. एक तर जनरली 11-12चं ऑप्शन आहे, 11वी-12वीचं ऑप्शन आहे. मग त्याच्यामध्ये 3 स्ट्रीम आहेत. ते म्हणजे सायन्स आहे, आर्ट्स आहे आणि कॉमर्स आहे. दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही डिप्लोमा करू शकता. तिसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही ITI वगैरे करू शकता. आणि चौथा ऑप्शन असा आहे की तुम्ही इतर व्होकेशनल कोर्सेस जे आहेत तर ते करू शकता. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये 11-12 तर सगळ्यांना माहिती आहे. जनरली आपण 11-12 करतो, मग एखादी डिग्री घेतो, मग हवं तर पुढे मास्टर्स करतो, मग पुढे PhD वगैरे करतो. तर साधारणतः हा एक रूट असतो जर आपण 11-12 घेतला तर. डिप्लोमामध्ये काय आहे, तर डिप्लोमा बऱ्याचशा विषयांचा असतो. तुम्ही मेडिकल फील्डसाठी पण डिप्लोमा करू शकता. आता सध्या डाएट असेल किंवा डायटिशियन बनण्यासाठी डिप्लोमा केला जातो, योगा ट्रेनर बनण्यासाठी डिप्लोमा केला जातो, जिम ट्रेनरचा पण डिप्लोमा असतो. तर अशा बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये डिप्लोमा असतो. तर डिप्लोमा म्हणजे काय की एक साधारणतः एक पर्टिक्युलर ड्युरेशनचा कोर्स असतो. एक महिन्यांपासून वर्षांपर्यंत त्यांचं एक ड्युरेशन ठरलेलं असतं. तर त्या ड्युरेशनचा कोर्स असतो, तो करायचा. तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं आणि डिपेंडिंग अपॉन ते सर्टिफिकेट, तुमचे मार्क्स वगैरे यानुसार तुम्हाला त्या त्या पोस्टनुसार जॉब मिळू शकतो. ठीक आहे. अजून एक डिप्लोमाचा बेनिफिट असा आहे की तुम्ही जर डिप्लोमा केलात इंजिनिअरिंगमध्ये, तर तुम्ही आफ्टर डिप्लोमा त्या डिप्लोमाच्या मार्क्सवरती तुम्ही डिग्रीला जाऊ शकता इंजिनिअरिंगसाठी. म्हणजे 11-12 न करता जर तुमचं ऑलरेडी ठरलं आहे की आपल्याला इंजिनिअरिंगच करायचं आहे, तर तुम्ही डिप्लोमा करू शकता. डिप्लोमा 2 वर्षांचा असतो आणि डिप्लोमा झाला की विदाऊट 11-12 करता 10वीच्या मार्कावरती तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन मिळतं. डिप्लोमानंतर तुम्हाला 2 वर्षाचा डिप्लोमा करायचा आहे आणि मग तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयर ऑफ BE म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा BTech म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीला ॲडमिशन मिळतं, ज्याला आपण इंजिनिअरिंगचा बॅचलरचा कोर्स म्हणतो. ठीक आहे. सो डायरेक्टली तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन मिळणार आहे आणि तुम्ही डिग्री कंटिन्यू करू शकता. सो हे पण तुम्ही ट्राय करू शकता 11-12 न करता. नेक्स्ट आहे ITIमध्ये बरेचसे कोर्सेस असतात. इंजिनिअरिंग कोर्सेस पण असतात आणि नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस पण असतात. लाईक हॉस्पिटलचे रिलेटेड कोर्सेस असतात, इंजिनिअरिंग फील्डचे रिलेटेड कोर्सेस असतात. सो हे काही अगेन डिग्री नाही म्हणता येणार आपण याच्यामध्ये. हे पण एक प्रकारचे कोर्सेस टाईपच असतं, ज्याप्रमाणे डिप्लोमा आहे त्याप्रमाणे. सो ते पण ITIमध्ये आहे. याच्यामध्ये कोणते कोणते फील्ड्स आहेत किंवा याच्यामध्ये अजून काय काय आहे त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट आहे व्होकेशनल कोर्सेसमध्ये. अगेन सेम व्होकेशनलमध्ये पण हेच जे योगावाला आहे किंवा डाएट्स रिलेटेड वगैरे आहे किंवा इतर जे काही कोर्सेस आहेत ते तुम्ही व्होकेशनलमधून करू शकता. ओके. सो हे झालं साधारणतः वरवर माहिती. आता आपण तुम्हाला जर यातल्या पर्टिक्युलर कुठल्या ब्रांचवरती इन्फॉर्मेशन हवी असेल, त्याचा एक डिटेल व्हिडिओ हवा असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावरती बोलणार आहोतच. आता जर आपण मोस्टली जे किंवा जनरली मॅक्सिमम लोक जो मार्ग निवडतात तर तो असतो 11-12 कंप्लीट करण्याचा. सो तुम्ही जर 11-12 करणार असाल तर तुमच्यासमोर असा प्रश्न येतो की मग तो कोणत्या फील्डमधून करायचा, म्हणजे सायन्समधून करायचं आहे, आर्ट्समधून करायचं की कॉमर्समधून करायचं. ठीक आहे. आता अर्थात सायन्समध्ये काय काय असतं, तर ज्या लोकांना मॅथ्स त्याचं ॲप्लिकेशन किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांसारखे विषय आवडतात किंवा पुढे तुम्हाला यांसारख्या विषयांमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही सायन्स फील्ड चूज करू शकता. ठीक आहे. हे तर जनरली सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी पण मी तेच तुम्हाला सांगते. जर तुम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे, त्यात पण स्पेसिफिकली पायलट व्हायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे, स्पेसिफिकली एअरफोर्समध्ये स्पेसिफिकली जायचं आहे, तर तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय असणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त सायन्स फील्डनेच ते करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे तर तुम्ही सायन्स फील्डने गेलं पाहिजे. आर्किटेक्चर बनायचं आहे, सायन्स फील्डने जायचं आहे. डॉक्टर बनायचं आहे, सायन्स फील्डने जायचं आहे. किंवा तुम्हाला पर्टिक्युलरली या प्लेन विषयामध्ये म्हणजे प्लेन BSc मॅथमॅटिक्स करायचं आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये काही रिसर्च वगैरे करायचं आहे, बेसिकली सायंटिस्ट वगैरे बनायचं आहे, तर तुम्हाला सायन्स फील्डने गेलं पाहिजे. सो बेसिकली या काही फील्ड्स आहेत ज्या पर्टिक्युलरली सायन्सच असणं डिमांड आहे त्यांचं किंवा सायन्स असलंच पाहिजे असं एक क्रायटेरिया आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्या फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्ही सायन्स घेतलं पाहिजे. नेक्स्ट आहे कॉमर्स. जर तुम्हाला बँकिंगमध्ये जायचं आहे, BAF वगैरे किंवा फायनान्समध्ये जायचं आहे, इकॉनॉमीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता, इकॉनॉमिक्समध्ये वगैरे इंटरेस्ट असेल तर. किंवा अगेन सेम तेच मनी इकॉनॉमी असेल किंवा फायनान्शियल गोष्टी ज्या काही आहेत, बँक रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत
त्याच्यामध्ये जर तुम्हाला पुढे काही करायचं असेल तर तुम्ही कॉमर्समध्ये जाऊ शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे आर्ट्स. जर तुम्हाला लिटरेचरमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला काही आर्ट्स, आर्टिस्टिक गोष्टी याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, पेंटिंग असेल किंवा जे काही तुम्हाला त्या काही कला येत असतील किंवा मोस्टली बी ए डान्समध्ये वगैरे नृत्यशास्त्रामध्ये पण केलं जातं. योगशास्त्रामध्ये बी ए परत केलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला जर या काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल, योगा असेल, डान्स असेल, सिंगिंग वगैरे असेल, पेंटिंग असेल, लिटरेचरमधला एखादा पर्टिक्युलर विषय, पॉलिटिक्स आहे किंवा हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स तुम्ही कशामधूनही करू शकता, बट पर्टिक्युलरली तुम्हाला इकॉनॉमिक्सच करायचं आहे, बी ए इकॉनॉमिक्स वगैरे, तर तुम्ही आर्ट्स चूज करू शकता. ठीक आहे. सो तुम्हाला आधी हे पिक्चर क्लिअर झालं पाहिजे की तुम्हाला आफ्टर 12th नेमकं करायचं काय आहे, तुम्हाला नेमकं काय व्हायचं आहे, त्याच्यानुसार तुम्ही आत्ता या स्ट्रीम्स चूज करू शकता. कधी कधी काय होतं की काहींचं ठरलेलं असतं की मला हेच करायचं आहे किंवा मला हेच बनायचं आहे, मग त्यांना जास्त अवघड नाही पडत. पण तुमचं जर नसेल ठरलं की तुम्हाला काय करायचं आहे, तर ट्राय करा की तुम्ही ऑप्शन्स एलिमिनेट कराल. म्हणजे तुम्हाला पुढे डान्समध्ये बी ए करायचं आहे का, किंवा तुम्हाला प्रचंड इंटरेस्ट आहे डान्समध्ये आणि तुम्हाला त्याच्यामध्येच जायचं आहे, तुम्ही आत्तापासूनच आर्ट्स घ्या. ठीक आहे. अजून एक बेनिफिट असा असतो सायन्स घेतल्याचा, की तुम्ही सायन्स घेतल्यानंतर तुम्हाला वाटलं की मला सायन्स जमत नाही आहे, मला शिफ्ट करायचं आहे कॉमर्सकडे, तर तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही कधीही कॉमर्सकडे शिफ्ट होऊ शकता. तुम्हाला असं वाटतं की मला सायन्स नाही जमत आहे, मला आर्ट्सकडे जायचं आहे, तर तुम्ही कधीही आर्ट्सकडे शिफ्ट होऊ शकता. तुम्ही घेतलेलं आहे कॉमर्स आणि तुम्हाला असं वाटतं की मला कॉमर्स नाही जमत आहे, मला सायन्सकडे जायचं आहे, तर तुम्ही हे स्विच नाही करू शकत. म्हणजे तुम्ही सायन्समधून कॉमर्सला जा, आर्ट्सला जा, ह्याला परमिशन आहे. पण तुम्ही कॉमर्समधून सायन्सला येऊ शकत नाही, ते अलाउडच नाही आहे. पण तुम्ही कॉमर्समधून आर्ट्सला मात्र जाऊ शकता, ते अलाउड आहे. तुम्हाला असं वाटते की मी आर्ट्स घेतले पण मला आता आर्ट्स नको आहे, मला आता सायन्स पाहिजे किंवा मला आता कॉमर्स पाहिजे, तर नाही, तुम्ही एकदा आर्ट्स घेतल्यानंतर परत तुमची स्ट्रीम नाही बदलू शकत. ठीक आहे. सो तुम्हाला अजून काहीच डिसाईड होत नाही काय करायचं आहे, तर तुम्हाला सायन्सच घ्यावं लागेल. कारण तुम्ही सायन्समधूनच परत शिफ्ट होऊ शकता. जर तुम्हाला इन केस फ्युचरमध्ये वाटलं तर तुम्ही कॉमर्स आणि आर्ट्सला शिफ्ट होऊ शकता, बट बाकी स्ट्रीम्समधून तुम्ही उलट्या मार्गाने सायन्सकडे नाही येऊ शकत. ठीक आहे. सो जर तुमचं काहीच काहीच ठरलं नाही आहे, अजिबात काही ठरलं नाही आहे, तर तुम्ही ट्राय करू शकता सायन्स. ठीक आहे. सो अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की म्हणजे बऱ्याच जणांचा हा प्रश्न मी ऐकलेला आहे की मला जर पर्टिक्युलरली MPSC किंवा PSI किंवा UPSC या सगळ्या एक्झाम्स द्यायच्या आहेत किंवा या सगळ्या फील्ड्समध्ये जायचं आहे, तर मी यापैकी कोणती स्ट्रीम निवडली पाहिजे. तसं तर प्रेफरन्स तुम्ही आर्ट्सला दिला पाहिजे. कारण या सगळ्या एक्झामसाठी जे विषय असतात ते मोस्टली हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटिक्स आहे, जे विषय मेजरली आर्ट्सच्या स्टुडंटला शिकवले जातात. सो तुम्हाला पर्टिक्युलरली तुमच्या आयुष्यामध्ये एकच एम आहे की मला हेच करायचं आहे, बाकी मी काही करणारच नाही आहे किंवा मला दुसरं काहीच करायचं नाही आहे, मला फक्त आणि फक्त याच एक्झाम्स द्यायच्या आहेत किंवा अजून कुठल्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतील त्याच द्यायच्या आहेत, तर आर्ट्स तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. बट अगेन या एक्झाम्समध्ये सक्सेस रेट घाबरवत नाही आहे तुम्हाला, बट तुम्हाला रियालिटी माहिती असली पाहिजे. सक्सेस रेट खूप जास्त कमी असतो आणि इवन तुम्ही जरी सक्सेसफुल झालात तरी पण पोस्ट मिळणं किंवा हे सगळं याच्यामध्ये खूप जास्त वेळ जाऊ शकतो, खूप जास्त अटेम्प्ट्स पण लागू शकतात. सो त्याच्यामुळे तुमच्याकडे तुम्ही जर या एक्झाम्स देणार असाल निश्चितच द्या, काही इश्यू नाही आहे. बट त्याच्या आधी तुमच्याकडे एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे. असं म्हणतात की प्लॅन बी नसावा, पण सेफर साईडसाठी काहीतरी बॅकअप प्लॅन असला पाहिजे. मग तो बॅकअप प्लॅन तुम्हाला आर्ट्समधून नक्कीच मिळू शकतो. तुम्ही साईड बाय साईड अर्थातच यासाठी एखादं ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतंच. तुम्ही BA करा, BSc करा, BCom करा, कुठलाही कोर्स करा, पण तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही MPSC, UPSC किंवा PSIसाठी जे काही फॉर्म्स आहेत ते फिल करू शकता. ठीक आहे. कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी तुम्हाला मोस्टली या एक्झामसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट असावंच लागतं. ठीक आहे. मग तुम्ही जर आर्ट्समधून याच एक्झाम देणार असाल तर तुम्ही आर्ट्समधून जाऊ शकता. बट काही पण करा, तुमच्याकडे एक बॅकअप प्लॅन रेडी असला पाहिजे. शक्यतो तुमच्याकडे जास्तीत जास्त बॅकअप प्लॅन्स रेडी असतील जर तुम्ही सायन्समधून किंवा कॉमर्समधून असाल तर आर्ट्सपेक्षा. कारण याच्याकडे म्हणजे या कोर्सेसकडे खूप जास्त डिग्रीचे ऑप्शन्स आहेत रॅदर दॅन आर्ट्स. सो इवन तुमचं जरी ठरलं असेल की तुम्हाला हेच करायचं आहे, म्हणजे तुमचं पूर्ण लाईफ तुम्ही यालाच देणार असाल, तर तुम्ही आर्ट्सकडे नक्की जाऊ शकता. पण तुमचं तळ्यात मळ्यात आहे की अजूनही माहिती नाही आहे करायचं आहे का MPSC, पण एक ट्राय देऊन वगैरे बघावं, तर मग तुम्ही सायन्स किंवा कॉमर्स चूज करू शकता. याच्यासोबत एक डिग्री करा आणि ती केल्यानंतर तुम्ही या सगळ्या एक्झाम्सला प्रेफरन्स देऊ शकता. थोडंफार तुम्हाला तुमचा सिलेबस सेम नसणार आहे, कारण सायन्समध्ये कॉमर्समध्ये तुम्हाला कोणी पॉलिटिक्स आणि इतिहास भूगोल नाही शिकवणार अंटिल आणि अनलेस तुम्ही ते ऑप्शनल घेतले असतील तर. बट ते विषय आणि MPSC UPSCच्या सिलेबसमधले विषय वेगळे आहेत. बट तरीही तुम्ही स्वतःहून अभ्यास करू शकत असाल तर तुम्ही इतर कुठलीही स्ट्रीम चूज केली तरी पण काही फरक पडत नाही आहे. MPSC UPSCचं असं कुठलंही बंधन नाही आहे की तुम्ही याच फील्डमधून असलं पाहिजे, तुम्ही याच्यामध्येच ग्रॅज्युएशन केलं असलं पाहिजे, असं काही नाही आहे. तुम्ही कशातूनही कुठूनही कसंही ग्रॅज्युएशन करा, तर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर तुम्ही या एक्झाम्स देऊ शकता. सो कुठलाही असं बंधन नाही आहे.
तुमचं हेच ठरलं असेल तर तुम्ही आर्ट्समधून जाऊ शकता, किंवा ठरलं नाही आहे, तळ्यात मिळत असेल तर सायन्स किंवा कॉमर्सपैकी काहीतरी चूज करा. त्याच्यामध्ये एक प्रॉपर डिग्री घ्या, जी तुमच्याकडे बॅकअप प्लॅन म्हणून असेल, आणि मग तुम्ही या एक्झामचा विचार करू शकता, किंवा डिग्री घेत काही लोकं फर्स्ट इयरपासून पण अभ्यास सुरू करतात. तुम्ही तसंही करू शकता. ठीक आहे. फक्त एवढंच की सायन्स आणि कॉमर्सचे विषय मॅच होणार नाहीत. आर्ट्सचे विषय मोस्टली या एक्झामशी मॅच होतात. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला थोडंफार एक आयडिया मिळत असेल की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय अभ्यास केला पाहिजे यासाठी. दुसरी गोष्ट, मी अजून एक व्हिडिओ अपलोड केला आहे की 11th-12thला तुम्ही जर सायन्स घेतलं तर कोणते ऑप्शनल विषय तुम्ही घेतले पाहिजेत, किंवा कसे विषय निवडले पाहिजेत. सो तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल. बाकी तुम्हाला अजून याच्याशी रिलेटेड कोणत्या विषयांवरती व्हिडिओज हवे आहेत ते मला नक्की सांगा. दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही कोणत्या चुका करू नयेत करिअर निवडताना, याच्याबद्दल मी अजून एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. तो नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला ह्याचाच पार्ट 2 आहे असं आपण म्हणूया. अजून तुम्हाला क्लिअर होईल की नेमकं आपण कोणतं क्षेत्र निवडलं पाहिजे, किंवा कशामध्ये आपण गेलो पाहिजे, काय चुका आपण करू शकतो एखादं करिअर निवडताना. सो तो नेक्स्ट व्हिडिओ असेल, नक्की चेकआउट करा. आणि कॉलेजशी रिलेटेड कोणतं कॉलेज घेतलं पाहिजे, किंवा कॉलेज किती महत्त्वाचं असतं 11वी-12वीचं, कॉलेज घेताना कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, या सगळ्यावरती व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी ते सगळे व्हिडिओज अपलोड करेन. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, अँड बाय बाय.